की फॅमिली कोर्टामध्ये वकील तुम्ही लावलाच पाहिजे हे महत्वाचं नाही, गरजेचं नाही म्हणजे थोडक्यात. अच्छा. म्हणजे मला एखाद्याला वाटतं की माझी केस मलाच लढायची, कारण बऱ्याच वेळेला असं होतं बघ, की माझ्यावर जे बीतलीये म्हणजे जे झालंय हो, ते मीच सगळ्यात जास्त चांगलं एक्सप्लेन करू शकते. हो, दुसरं कुणी माझ्या वतीने बोलू नाही शकत. हो. हे जेव्हा फिलिंग असते तर ही ऑर शी कॅन गो अँड फाईल द केस ऑन देअर ओन, म्हणजे ते स्वतःची केस लढू शकतात. त्यांना वकिलाची गरज नाही. बट 99% वेळेला असं होतं की लोकांना कायदे फारसे नीट माहिती नसतात किंवा त्यांना प्रोसिजर माहिती नसते कोर्टाची काय, तर म्हणून मग ते वकिलाची मदत घेतात. आणि बाकीचे कुठल्याही कोर्टामध्ये परमिशन ऍप्लिकेशनची गरज नसते, पण फॅमिली कोर्टात गरज असते की अच्छा. यू हॅव टू फाईल अ परमिशन ऍप्लिकेशन. आता मी वकील आहे तर मी एखाद्या क्लायंटच्या बाबतीत म्हणजे त्याच्या वतीने मला केस पुटअप करायची असेल तर आय हॅव टू सीक द परमिशन ऑफ द कोर्ट, किंवा त्याला परमिशन घ्यावी लागते की मला कायदा माहिती नाहीत, मला कोर्टाची प्रोसिजर माहिती नाही, तर मला त्याच्यासाठी परमिशन हवी की मी ॲडव्होकेट शाहीन शिंदेना माझ्यातर्फे उभं राहायला तुम्ही परवानगी द्या. देन द कोर्ट अलाउज दॅट परमिशन ऍप्लिकेशन अँड मग मी माझं वकीलपत्र दाखल करू शकते. हं. तर ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते आणि ज्याला वकील नकोय तो स्वतः पुटअप करतो त्याचं. मग अशा वेळेला त्या व्यक्तीनी जनरली आपण असं म्हणतो की बाबा एखाद्या वकिलांना भेटा, त्यांच्याकडनं तुम्ही ड्राफ्ट कसा रेग्युलर करायला पाहिजे व्यवस्थित तो शिकून घ्या, विचारून घ्या आणि मग तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमची केस पुटअप करा, तुम्ही लढायला आर्ग्युमेंट करायला स्वतः उभं राहू शकता.